गंगापूर लासूर या महत्त्वाच्या राज्य महामार्गावरील काम संथ गतीनं सुरू असून आणि सध्या पावसाचं येणं सुरू आहे। येण्या जाण्यासाठी हा रस्ता अरुंद असल्याने दोन वाहने पास होत नाही, त्यामुळे एसटी बस सरळ रस्त्याच्या कडेला जाऊन फसतीये। शनिवार रोजी 3 बसगाड्या फसल्याने प्रवाशांना इतर वाहनांचा आधार घेऊन आपापल्या ठिकाणी गाठावे लागले। बस गाडी पलटी होण्याची देखील या ठिकाणी शक्यता नाकारता येत नाही। प्रवाशांना त्यांचा जीव मुठीत धरून या रस्त्यावरून प्रवास करावा लागतोय। गंगापूर लासूर रोडचं काम सुरू होऊन जवळपास 1 वर्ष होत आलं, मात्र दरम्यान हे काम 6 ते 7 किलोमीटरचं झालं असून त्यातही ठिकठिकाणी अर्धवट आहे। अनेक ठिकाणी रोडचं काम 4 महिन्यांपासून खोदून ठेवल्याने दररोज छोटे मोठे अपघात होत असून नागरिक, शासकीय कर्मचारी, शाळकरी विद्यार्थी, वाहनधारकांना गंगापूर येथे जाण्यासाठी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय। सध्या पाऊस आहे, येण्या जाण्यासाठी रस्ता अरुंद असल्याने दोन वाहने पास होत नाही, त्यामुळे एसटी बस सरळ रस्त्याच्या कडेला जाऊन फसतीये। शनिवारी 3 बस गाड्या फसल्याने प्रवाशांना इतर वाहनांचा आधार घेऊन आपल्या ठिकाण गाठावं लागलं। बस गाडी पलटी होण्याची शक्यता देखील नाकारता येत नाही। या ठिकाणी प्रवाशांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतोय। दररोज मोटरसायकल स्वार घसरून जखमी होण्याच्या प्रमाणातही वाढ झाली असून संबंधित बांधकाम विभागानं खोदून ठेवलेल्या रस्त्यावर किमान मुरुम टाकून रस्ता दुतर्फा सुरू करावा अशी मागणी शासकीय कर्मचारी, शाळकरी विद्यार्थी, वाहनधारक तसेच एसटी महामंडळाकडून होतीये। इब्राहिम शेख, MCN न्यूज, गंगापूर।